तर शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या ताब्यातून त्याची सुटका करून घेतली स्वतःची। तिथं शिवाकाशीद नावाचा शिवाजी महाराजांचा न्हावी होता आणि त्या न्हाव्याचा बळी हा गेलेला होता। त्याचं दुःख शिवाजी महाराजांना झालेलं होतं। आणि अशा वेळी शिवाजी महाराज ज्यावेळी विशाळगडावरती पोहोचले त्यावेळी आपण बघितलेलं होतं की विशाळगडावरती ऑलरेडी सुरव्यांच्या सैन्यानं वेढा देऊन ठेवलेला होता। म्हणजे शिवाजी महाराजांची अपेक्षा काय होती की आपण तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला विशाळगडावरती जायचे फक्त आणि तोफेचे बार काढायचे, खाली बाजीप्रभू मग त्यांची कामगिरी फत्ते करतील। मात्र तसं झालं नाही आणि मग ह्या आपल्याच लोकांनी दगाफटका दिलेला होता। मात्र ते सगळं शल्य मनात ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सिद्धी जोहरच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतली, विशाळगड गाठला, त्याच्यानंतर पहिलं काम काय केलं तर ते सगळ्यात आधी राजगडावरती आले। राजगड ही आपली स्वराज्याची त्यावेळची राजधानी होती। रायगड बांधायचा चाललेला होता, रायगडाचं बांधकाम अजून झालेलं नव्हतं आणि त्यामुळे तिथे राजधानी वसवण्याचा वेळ अजून यायचा होता। अशा वेळी शाहिस्तेखान हा महाराष्ट्रामध्ये आलेला होता, हे आपण मागच्या वेळी बघितलेलं होतं। शाहिस्तेखान आला, तो आल्यानंतर त्यानं चाकणजवळचा एक किल्ला होता, संग्रामदुर्ग त्याचं नाव, तो किल्ला त्यानं ताब्यात घ्यायचा प्रयत्न चालवलेला होता। जवळपास 2 महिने शाहिस्तेखानाची प्रचंड मोठी फौज ही त्या किल्ल्याला वेढा देऊन होती। मात्र तरीसुद्धा फिरंगोजी नरसाळा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेलं जे सैन्य होतं, मराठ्यांचं सैन्य एवढं चिकट होतं की 2 महिने त्यांनी त्या फिरंगोजी नरसाळाच्या सहाय्याने शाहिस्तेखानाला कोणतीही ताकास्तूर लागून दिली नाही। आणि मग मात्र शाहिस्तेखान पेचात पडला। तो मोठी फौज घेऊन आलेला होता आणि त्याला एक साधा किल्ला जिंकता येत नव्हता। अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी त्यानं किल्ल्याच्या बरोबर खालून भुयारी मार्ग काढला आणि किल्ल्याच्या बरोबर मध्ये जाऊन बारूद लावून किल्ला फोडला। किल्ला फोडल्यानंतर मग आता फिरंगोजी नरसाळांसमोर ऑप्शनच काय राहिला नाही। त्यांनी तो किल्ला शाहिस्तेखानाच्या ताब्यात दिला आणि फिरंगोजी नरसाळा हे तिथून मानानं परत एकदा शिवाजी महाराजांना भेटायला राजगडावरती आले। मानानं का म्हणायचं तर शाहिस्तेखान किंवा बाकीच्या ज्या मुस्लिम फौजा त्यावेळच्या होत्या त्या शरणागताला सुद्धा मानानं कधी जाऊन द्यायच्या नाहीत, त्यांचं काहीतरी नुकसान करायच्याच। आणि अशावेळी फिरंगोजी नरसाळा हे शिवाजी महाराजांना भेटायला आले, त्यावेळी त्यांना प्रश्न पडलेला की आता शिवाजी महाराजांना मी तोंड कसं दाखवू। दरम्यानच्या दुसरी गोष्ट काय झालेली होती तर त्यावेळी स्वराज्याचे सेनापती होते नेताजी पालकर। नेताजी पालकरांनी सिद्धी जोहरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अशावेळी हल्ला करून सुद्धा त्यांना त्यात यश आलेलं नव्हतं आणि ते सुद्धा थोडेसे नाराज झालेले होते। शिवाजी महाराजांसमोर आपण जायचं कसं, आपण काही तसा पराक्रम केलेला नाही, हा प्रश्न त्यांना पडलेला होता। आणि अशावेळी फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर हे दोघंजण एकमेकांना भेटले आणि दोघं एकत्रच शिवाजी महाराजांच्या भेटीला राजगडावरती गेले। राजगडावरती ज्यावेळी ते गेले त्यावेळी शिवाजी महाराजांचा दरबार भरलेलाच होता। दरबारात जाऊन फिरंगोजी नरसाळांनी त्यांनी जे काही केलं ते शिवाजी महाराजांच्या कानावरती घातलं आणि ते घातल्यानंतर फक्त आता काय होतं, आपल्याला दिलेली कामगिरी आपण फत्ते करू शकलो नाही म्हणून माणूस हतबल झालेला होता। वयानं फिरंगोजी नरसाळा हे शिवाजी महाराजांना ज्येष्ठ होते, मात्र तरीसुद्धा एक शिवाजी महाराजांचा जो मान होता त्याचा मान राखत फिरंगोजी नरसाळांनी त्यांना सांगितलं की मी आपण दिलेली कामगिरी काही फत्ते करू शकलेलो नाही, मला अपयश आले आणि तरीसुद्धा तुम्ही माझा स्वीकार करावा असं त्यांनी सांगितलं। मात्र शिवाजी महाराजांची एक गोष्ट चांगली होती, समोरचा व्यक्ती कोणीही असो त्याला त्याच्याबरोबर सन्मानाने वागवणं ही शिवाजी महाराजांची रीत होती। आणि म्हणूनच कधीही ज्यावेळी आपण दुसऱ्यांवरती मराठ्यांच्या सैन्यानं हल्ले केले त्यावेळी शरणागत जे आलेले होते त्यांची विटंबना कधीही शिवाजी महाराजांच्या सैन्यात झालेली नाही। मग ज्यावेळी फिरंगोजी नरसाळा आले त्यावेळी नेमकं आता बातमी यायला लागलेली होती की शाहिस्तेखान तर ऑलरेडी आलाय, विजापूरचा बादशाह स्वतः आता महाराष्ट्रावरती आक्रमण करणार, एकावेळी 2 सैन्यांना आपण तोंड देऊ शकणार नाही याची जाणीव शिवाजी महाराजांना होती। आणि मग त्या आदिलशहाचं कुठंतरी आपण जागेवरती बंदोबस्त करूया हा विचार त्यांच्या डोक्यात होता। दरम्यान समोर आले त्यांच्या फिरंगोजी नरसाळा। फिरंगोजी नरसाळांनी त्यांना जे वाटतंय ते सांगितलं। ते सांगितल्यानंतर मात्र शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की काका तुमचं सगळं मला मान्य आहे, आपला कुठेतरी जो आपण स्वराज्याचा घाट घातलेला आहे त्या घाट घालताना आपल्याला कुठेतरी अपयश येणार आहे, कधीतरी यश मिळणार आहे, मात्र त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय पडतं तर तुमची जिद्द, ज्या जिद्दीनं तुम्ही आणि तुमच्या सैन्यानं 2 महिने हा किल्ला राखून ठेवला ती जिद्द मला महत्त्वाची वाटते आणि त्यामुळे इथून पुढं तुम्ही विजापूरच्या जवळ असलेल्या भोपाळगडाचा किल्लेदार म्हणून कामगिरी बघाल। फिरंगोजी नरसाळा तिकडे गेले, कान्होजी जेधे दरम्यानच्या काळात दरबारात आलेले होते। कान्होजी जेधे आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना विनवणी केली। शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की काका तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला दरबाराचं पहिलं मानाचं पान हे आपण दिलेलं होतं। जेधे म्हणाले आठवते, तर म्हणाले आता आपल्याला तेच पान बाजीप्रभूंच्या घराण्याला द्यायचे, त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे आज मी तुम्हाला दिसतोय आणि त्यामुळे त्यांच्या घराण्याचा सन्मान होणं हे आपलं सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे।
आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या दरबाराचं पहिलं मानाचं पान हे जे कान्होजी जेध्यांना मिळालेलं होतं ते पान तिथून पुढे गेलं बाजीप्रभू देशपांडेंच्या घरी. हे सगळं होत असताना माणूस आपल्या जवळच्या लोकांवरती जेवढी नजर ठेवून होता तेवढीच नजर महाराजांची ही त्यांच्या परकीयांवरती सुद्धा होती. परकीय लोकांनी दिलेला त्रास हे शिवाजी महाराज विसरलेले नव्हते. आता ह्यावेळी एक गंमत झालेली होती. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी पावनखिंडचा इतिहास झाला त्यावेळी इंग्रजांच्या तोफांनी पन्हाळ्यावरती हल्ले केलेले होते, बरोबर आहे ना. इंग्रजांना शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी मिरजेच्या तहात सोडून दिलेलं होतं. मात्र ते इंग्रज आता शिवाजीचं काही खरं नाही असं समजले आणि सिद्दी जोहरला जाऊन भेटले आणि त्या फौजेच्या सहाय्यानं त्यांनी पन्हाळ्यावरती तोफा डागलेल्या होत्या. त्या इंग्रजांचा कुठेतरी बंदोबस्त आपल्याला करायचाच होता. त्याचबरोबर सुर्वेसुद्धा कोकणातलेच. ह्या सुर्वे घराण्यातल्या नंतर सईबाईंशी संभाजी महाराजांचा विवाह झालेला होता. मात्र ही गोष्ट त्याच्या आधीची. आणि मग शिवाजी महाराज त्यांच्या सैन्याला घेऊन पहिल्यांदा कुठे गेले तर कोकणात गेले. शाहिस्तेखानासोबत त्यांनी त्याची जी बाळदास्त राखायला पाहिजे, आपण कमजोर आहोत, जसं अफजल खानाला त्यांनी भासवलेलं होतं की मी कमजोर आहे, मी तुम्हाला घाबरलो आहे आणि आपण समोपचारानं आपल्यात जो काही वाद असतील ते मिटवूयात, ही जी भूमिका त्यांनी घेतलेली होती तीच भूमिका त्यांनी शाहिस्तेखानासमोर सुद्धा घेतलेली होती. आणि मग महाराज गेले कोकणामध्ये. कोकणामध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर त्यांनी पहिल्यांदा इंग्रजांचे जे अधिकारी होते त्यांना गिरफ्तार केलं. गिरफ्तार केल्यानंतर त्यांना जवळपास 1 वर्षभर त्यांनी कोठडीतच ठेवलेलं होतं. त्या कोठडीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, 2 जण आजारी आहेत म्हणून बाहेर पडले आणि नंतर वर्षभरानं त्यांना सोडून दिलेलं होतं. कारण का तर एखाद्यानं आपल्याशी गद्दारी केली तर त्या गद्दारीचं फळ काय भोगायला लागतं हे बाकीच्यांना सुद्धा कळावं म्हणून शिवाजी महाराजांनी इंग्रजांचे हाल केले. दरम्यानच्या काळात त्यांनी सुर्व्यांना सांगितलेलं होतं की आम्ही सावंतवाडीमध्ये आमचं सैन्य ठेवून जातोय. तानाजी मालुसरे जे शिवाजी महाराजांचे सहकारी होते त्यांच्यासोबत तिथं मराठ्यांचं सैन्य शिवाजी महाराजांनी ठेवलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी सुर्व्यांना सांगितलं, ज्यांनी आपल्याशी ऑलरेडी दगाफटका केला आहे त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सैन्यावरती लक्ष ठेवा. वास्तविक सुर्व्यांना एक संधी दिलेली होती शिवाजी महाराजांनी, ती त्यांनी इथं फॉलो करायला पाहिजे होती, त्या संधीचं सोनं करायला पाहिलं होतं. पण सुर्वे आतल्या गाठीचे आणि त्यामुळे सुर्व्यांनी काय केलं, शिवाजी महाराज ज्यावेळी इंग्रजांना गिरफ्तार करायला गेले त्यावेळी सुर्व्यांनी तानाजी मालुसरेंच्या सैन्यावरती हल्ला केला. पण तानाजी मालुसरेंसोबत सुद्धा महाराजांनी अशी फौज ठेवलेली होती की बा कोणत्याही शत्रूनं आक्रमण केलं तरीसुद्धा त्या शत्रूचा पराभव करण्याची ताकद ही या सैन्यामध्ये होती. शिवाजी महाराजांना सुर्व्यांचा हा पराक्रम कळाला की त्यांनी आपल्या सैन्यावरती हल्ला केला आणि मग मात्र आता सुर्व्यांना परत संधी द्यायची नाही हा विचार करून शिवाजी महाराज कोकणातून सावंतवाडीमध्ये आले, तळकोकणातून सावंतवाडीमध्ये आले. तिथे आल्यानंतर पहिल्यांदा ते सुर्व्यांच्या वाड्यात गेले आणि सुर्व्यांच्या वाड्यात त्यांचं जे काही सिंहासन होतं किंवा त्यांची वतनदारी होती, सुर्व्यांची वतनदारी होती आणि त्या वतनदारीसाठीच सईबाईंच्या भावानं गणोजीनं संभाजी महाराजांना मुघलांच्या ताब्यात दिलेलं होतं. हा एक दुसरा इतिहास आहे, तो आपण नंतर बघूयात. तर मग शिवाजी महाराजांनी त्या वतनदारीवरतीच घाव घातला, त्यांचं सिंहासन अक्षरशः उचलून फेकून दिलं घराच्या बाहेर. आणि त्यानंतर तिथं त्यांना स्वराज्याचे जे पहिले आपण पेशवे म्हणतो बाळाजी आवजी ते त्यांना तिथं भेटले. बाळाजी आवजी आणि त्यांच्या कुटुंबियांवरती तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जंजिरेचा जो सिद्धी होता त्यांनी अत्याचार केलेले होते, अन्याय केलेले होते. आणि या आवजींनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये एक पत्र राजगडाला पाठवलेलं होतं. आता महाराजांचा एक दृष्टिकोन इथं लक्षात घ्या की आलेलं पत्र आपण सुद्धा बघा, आलेल्या SMS ला कधीतरी रिप्लाय द्यायचं विसरून जातो, शक्यतो आपल्या बाबतीत ही गोष्ट होत नाही, पण तरीसुद्धा तर त्यांना एक पत्र आलेलं होतं. ते पत्र शिवाजी महाराजांनी लक्षात ठेवलं आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी कोकणात गेले त्यावेळी हल्ला करणाऱ्या सैनिकांना सुद्धा समजावून सांगितलेलं होतं की बाळाजी आवजी नावाचा एक व्यक्ती इंग्रजांच्या सैन्यात आहे, त्या व्यक्तीला माझ्यासमोर हजर करा. इतकी शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी होती. आणि मग शिवाजी महाराजांसमोर ते आले. शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजींना सांगितलं की मी तुम्हाला काही करणार नाही आहे, तुमचं जे पत्र होतं त्या पत्रापायीच तुम्हाला मी बोलवून घेतले, आता तुम्ही तुमचा सगळा इथला बिस्तारा उचला आणि आमच्यासोबत राजगडावरती चला. आणि मग तिथून पुढं बाळाजी आवजी राजगडावरती आले. तिथून पुढे त्यांना पेशवेपदाचा मान मिळाला. ही पुढची गोष्ट आहे. दरम्यानच्या काळात दुसरी एक खुशखबर शिवाजी महाराजांकडे आली. हे सगळं चाललेलंच होतं. विजापूरवरून एक खलिता आला. विजापूर बेंगलोरवरून एक खलिता आला. बेंगलोरवरून काय खलिता आला तर शहाजी महाराज जे शिवाजी महाराजांचे वडील होते त्यांना देवदर्शनासाठी आदिलशहानं सुट्टी दिलेली होती. तुम्ही बाहेर फिरून या असं सांगितलेलं होतं. आणि देवदर्शन करायच्या हेतूनं शहाजी महाराज पहिल्यांदा कुठे येणार होते तर महाराष्ट्रामध्ये येणार होते, मराठ्यांच्या राज्यात येणार होते. आता शहाजी महाराज ह्याच्या आधी कधी महाराष्ट्रात आलेले होते तर ज्यावेळी शिवाजी महाराज जिजाबाईंच्या पोटामध्ये होते आणि जिजाबाईंना शिवनेरीवरती ठेवलेलं होतं त्यावेळी शहाजी महाराज आलेले होते.
आणि दरम्यानच्या काळात 30-35 वर्षांचा कालखंड निघून गेलेला आहे. त्यानंतर शहाजी महाराज येणार. प्रत्येक मुलाला वाटत असतं की आपण आपल्या वडिलांच्या डोळ्यात भरेल असं काहीतरी काम करावं, तर त्या कामाला अर्थ आहे, नाहीतर त्याला अर्थ नाही. आणि मग सगळं धर्मानुसार करायचं ठरलं गेलं की बाबा शहाजी महाराज येत आहेत तर त्यांना डायरेक्ट असं आपल्याला आपण वाटलं जाऊन भेटतो तसं काही नाही, तर आपण ते देवाच्या ठिकाणी शहाजी महाराजांना भेटायचं. तर शहाजी महाराज शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईंना भेटायला महाराष्ट्रात येणार होते. ज्यावेळी महाराष्ट्रात येणार असं ठरलं त्यावेळी मग जिजाबाई म्हणल्या की इतक्या वर्षांनी शहाजीराजे महाराष्ट्रात येत आहेत, आपल्याला भेटणार आहेत, तर ती भेट आपण धर्मानुसार करूयात. आणि मग विविध ब्राह्मणांचा सल्ला घेतला गेला. सल्ला घेतल्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं की आपण असं करूयात, डायरेक्ट भेट टाळूयात आणि आपण एका मंदिरामध्ये शहाजी महाराज आणि बाकीच्या कुटुंबाची भेट घडवून आणूयात. आणि मग ठरलं जेजुरीला जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये शहाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजाबाई, शिवाजी महाराजांच्या बाकी सर्व राणीवसा आणि संभाजी महाराज यांची भेट होईल. त्यानुसार तोपर्यंत संभाजी महाराजांच्या ज्या थोरल्या भगिनी होत्या त्यांचंही लग्न झालेलं होतं. त्यांना शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं, का तर शहाजी महाराजांना सगळ्यांना भेटवायचं होतं. मग तिथं ती भेट पार पडली. भेट पार पडल्यानंतर शहाजी महाराज जवळपास 15 दिवस महाराष्ट्राची तेव्हाची राजधानी राजगडावरती होते. राजगडावरती सगळं त्यांचं व्यवस्थित शिवाजी महाराजांनी सुद्धा वडिलांकडून जे लाड करून घ्यायला पाहिजे स्वतःचे ते करून घेतले. स्वराज्याची स्थापना झाल्यापासून शहाजी महाराज पहिल्यांदाच स्वराज्यात आलेले होते. त्यामुळं एक तर शहाजी महाराजांचं आधीचं स्वप्न होतं की मुघलांचा जर पाडाव करायचा असेल तर दक्षिणेतल्या लोकांनी एकत्र येऊन त्याचा पाडाव केला पाहिजे, आणि ते काही शक्य होत नव्हतं. मग शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची बांधणी केली. शहाजी महाराजांनी तोपर्यंत बेंगलोरपासून जिंजीपर्यंतचा सगळा प्रदेश स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला होता आणि एक प्रकारे मराठ्यांचंच राज्य हे दक्षिण भारतावरती होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं एक प्रकारे शहाजी महाराजांचा जो पहिला विचार होता की मुघलांना हरवायचं असेल तर दक्षिणेतल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे, तो कुठंतरी एक झालेला होता आणि त्याचं समाधान हे शहाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती शिवाजी महाराजांना दिसत होतं. शेवटी तो दिवस आला की ज्या दिवशी शहाजी महाराज म्हणाले, बाबा रे आता बास झालं, आता मला माझ्या गावाला गेलं पाहिजे. आणि मग शहाजीराजे बेंगलोरला जायला निघाले. जातावेळी फक्त एक गोष्ट ते म्हणाले की मला आदिलशहानं यासाठी इकडं पाठवलेलं होतं, मी काय तुला तो सल्ला देणार नाही, तू कर म्हणून. हे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांचं बोलणं चाललंय. शहाजी महाराज म्हणाले मला आदिलशहानं यासाठी इकडं पाठवलेलं होतं की शिवाजीला आता मनवा आणि शिवाजीला म्हणावं तुझ्याकडे 10,000 सरदार देतो, तो आदिलशहाच्या चाकरीत रुजू हो. शिवाजी महाराजांनी उत्तर द्यायचं इथं प्रश्नच येत नव्हता, कारण शहाजीराजांनी आधीच सांगितलेलं होतं की मी तुला काय हे सुचवणार नाही, त्याचा निरोप फक्त तुझ्यापर्यंत देतोय. ह्या आदिलशहाच्या दरबारात सुद्धा माझ्यावरती सुद्धा जुलूम जबरदस्ती झाली. अफजल खानानं शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे त्यांचा कपटानं खून केलेला होता. त्याच अफजल खानानं शहाजी महाराजांची आदिलशहाच्या दरबारात धिंड काढलेली होती आणि तरीसुद्धा शहाजी महाराजांना काही करता आलेलं नव्हतं, कारण अफजल खानाचं आणि आदिलशहाचं सख्य होतं. त्यामुळं हे सगळे अपमान शहाजी महाराजांनी झेललेले होते. शिवाजी महाराजांनी त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे शहाजी महाराज खुश होते. आता दरम्यानच्या काळामध्ये जवळपास आता 1.25 वर्षाचा अंतर गेलेला आहे. शाहिस्तेखान अजून पुण्यातच आहे. पुण्यात येऊन तो राहिला कुठं असेल, तर जिथे शिवाजी महाराजांचं लहानपण गेलं त्या लाल महालामध्ये राहायचं हे शाहिस्तेखानाने ठरवलं. शाहिस्तेखान जवळपास स्वतःसोबत 4 लाखाचं सैन्य घेऊन आलेला होता. किती लाखाचं सैन्य घेऊन आलेलं होता? 4 लाखाचं. आणि हे 4 लाखाचं सैन्य म्हणजे सैन्याला नुसतं बसवून ठेवून उपयोग नाही हो. सैन्याचं काय करायला लागतं? पालनपोषण करावं लागतं, त्यांच्या खायची सोय करायला लागते, त्यांची मौज मजा असते ती करायला लागते. आणि मग हे लोक काय करायचे? वाट सापडेल त्या दिशेला जायचे, शेतं लुटायचे आणि घेऊन यायचे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला होता. बरं, एकदा शेत लुटलं म्हणजे परत तिकडे येणार नाही असं काय होणार आहे का? नाही, परतच्या वेळेस तिथे जाण्याची शक्यता. त्यामुळे लोक शेती करायचे बंद झाले. पुणे हे शहर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीसुद्धा ओसाड होतं. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांनी ते वसवलेलं होतं. असं म्हणतात की जिजाबाईंनी स्वतः नांगर धरलेला होता आणि त्यामुळं बाकी रयत तिथं येऊन त्यांनी शेतं फुलवलेली होती. आता शाहिस्तेखानाचं फौज अशी समजा करायला लागली तर सामान्य रयतेनं करायचं काय? एकच ऑप्शन उरतो. तो ऑप्शन म्हणजे गाव सोडून निघून जाणं. आणि त्यामुळं पुणे आणि आजूबाजूच्या भागांमधून हे सगळं गावकरी रयत होती ती बाजूला जायला लागली. एका बाजूला रयत बाजूला जात होती. शाहिस्तेखानाचं 4 लाखाचं सैन्य होतं. त्यामुळं काय करायचं हा प्रश्न शिवाजी महाराजांना पडलेला होता. आणि दरम्यानच्या काळात एक खबर आली की शाहिस्तेखान नुसतं बसून तर काय करणार नाही. त्यामुळे त्यानं ठरवलं की आता एक
सैन्याची तुकडी ही तळकोकणात धाडायची आणि शिवाजी महाराजांवरती कोकणातून हल्ला करायचा. आता कोकणातून जायचं म्हणजे आपल्याला आजही माहिती आहे, पुण्यातून समजा कोकणात जायचं असेल तर वरंधा घाट लागतो किंवा मुळशी घाट लागतो. असे वेगवेगळ्या घाटातून कोकणात जाता येतं. पण पुण्यातून कोकणात जायचं असेल तर कोणता तरी घाट हा 100% लागतोच. शिवाजी महाराजांनी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलेलं होतं. शिवाजी महाराजांची प्रसिद्ध भवानी तलवार आपल्याला माहिती आहे. शहाजी महाराज ज्यावेळी शिवाजी महाराजांना भेटून गेले त्यावेळी त्यांनी आणखीन एक तलवार शिवाजी महाराजांना भेट दिलेली होती, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. ती तलवार म्हणजे तुळजा तलवार. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुमच्या भवानी तलवारीचा पराक्रम आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मात्र ही तलवार आमच्याकडून एक भेट म्हणून तुमच्यापाशी असू दे. ती ही तुळजा तलवार. ती तलवार शिवाजी महाराजांनी ठरवलं की ह्या युद्धात आपण आजमावून बघायची, कारण हे युद्ध छोटं होतं, गनिमी काव्याचं होतं आणि त्या युद्धात यश हे शिवाजी महाराजांच्या माथ्यावरती लिहिलेलं होतं. ते फक्त पदरात घ्यायचं होतं. त्यामुळे आपलं सैन्य घेऊन घाटात जायचं होतं. शाहिस्तेखानानं त्याचा एक मोठा सरदार, जवळपास 50-60 हजारांचं सैन्य, हे सगळं त्यांच्यासोबत दिलं आणि सैन्य पुण्यातून कोकणात जायला निघालं. शिवाजी महाराजांनी डोकं चालवलं. सैन्य ज्यावेळी शाहिस्तेखानाचं घाटात आलं त्यावेळी वरनं बंद केलं, खालनं बंद केलं. सगळं सैन्य जंगलामध्ये. शिवाजी महाराजांनी 40 लहान तोफा नेलेल्या होत्या जंगलामध्ये. आणि ज्यावेळी सैन्याला वाटायला लागलं काहीतरी चुकते, तोपर्यंत जंगलातून त्या आवाज यायला लागले. वेगवेगळे मोठमोठे प्राण्यांचे आवाज यायला लागले आणि तोफांचा वर्षाव सुरू झाला. शाहिस्तेखानाच्या सैन्याला काहीही कळायच्या आतमध्ये त्यांचं निम्मं सैन्य गार झालेलं होतं, मृत्युमुखी पडलेलं होतं. आणि मग त्या शाहिस्तेखानाचा जो सरदार होता त्याच्या एक सल्लागारानं निरोप दिला त्याला की आता आपलं काही खरं नाही, आता एकच गोष्ट आपण करू शकतो जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर, ते म्हणजे थेट शरणागती पत्करणे. आणि त्यामुळे ह्या शाहिस्तेखानाचा जो सरदार होता त्यानं शिवाजी महाराजांपुढं शरणागती पत्करली. आणि शिवाजी महाराजांचा एक उसूल होता की बाबा जो कोण शरणागती पत्करेल त्याला कोणताही धक्का न पोचवता सन्मानानं परत पाठवून द्यायचं. त्यामुळे ह्या सरदाराला सुद्धा परत पाठवलं. मात्र इथं त्यांचं डोकं चाललेलं होतं. त्यांनी काय केलेलं होतं, शाहिस्तेखानाच्या सैन्यावरती हल्ला केलेला होता, म्हणजे मी कमजोर नाही हा दाखवून द्यायचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. शाहिस्तेखान आता शांत बसणार नाही असा शिवाजी महाराजांचा होरा होता, अंदाज होता. आणि त्यामुळं त्यांनी शाहिस्तेखानाच्या सैन्याला आजमावून बघण्यासाठी हा हल्ला केलेला होता. मात्र शाहिस्तेखान प्रचंड आळशी माणूस. हा शाहिस्तेखान नात्यानं औरंगजेबाचा मामा होता, जो औरंगजेब त्यावेळी मुघल सल्तनतचा प्रमुख होता दिल्लीमध्ये. त्या औरंगजेबाचा हा मामा. मात्र शाहिस्तेखान प्रचंड आळशी माणूस. तो ह्याच गर्वात आलेला होता की माझ्याकडे 4 लाखाचं सैन्य, शिवाजी महाराजांचं फार तर 1 लाख, बाकी डोक्यावरून पाणी. त्यामुळे आपण त्यांचा कसाही पराभव करू आणि आपण इथून त्यांना घेऊन जाऊ. आणि त्याच आळशीपणानं शाहिस्तेखानाचा घात केला. झालं काय तर पुण्याच्या बाजूनं जे पुणे गाव आहे आजही आपण बघतो, कात्रजमधून जाऊ शकतो आपण किंवा जेजुरीवरून जाऊ शकतो, बाकी आपण खंडाळ्याकडून जाऊ शकतो. ह्या वेगवेगळ्या बाजूनं शाहिस्तेखानानं त्याच्या चौक्या बसवलेल्या होत्या आणि या चौक्यांवरती कडक पहारेदारी चालू होती असं शाहिस्तेखानाचं म्हणणं होतं. 1-1.5 वर्ष जाऊन आता 1-1.5 वर्ष होऊन गेले, अजूनही शाहिस्तेखान पुण्यामध्येच आहे आणि आपल्या रयतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव असूनसुद्धा शिवाजी महाराजांना काही करता येत नव्हतं. त्यामुळे हतबल झालेले होते. मात्र त्यावेळी शिवाजी महाराजांचा एक माळी होता जो लाल महालामध्येच होता. तो निसटून राजगडावरती आला, ज्ञानोमाळी म्हणून. आणि त्याने शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की आपण आणखीन काही दिवस वाट बघू आणि त्याच्यानंतर हल्ला करू तर ती वेळ कधीच येणार नाही आहे. जे काही करायचं असेल ते ताबडतोब करा, कारण शाहिस्तेखानामुळं पुण्यात कुणीही आपला माणूस राहिलेला नाही आहे. सगळी रयत ही गाव सोडून बाजूला जाते. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता आपण एक योजना आखूयात. आता आपण पुण्यामध्ये जायचं आणि शाहिस्तेखानाचा खात्मा करायचा, कारण शत्रू जर अंगावर येत असेल तर त्याचा एकतर वध केल्याशिवाय काही उपयोग होत नाही हे शिवाजी महाराजांना कळून चुकलेलं होतं. मग शिवाजी महाराजांनी त्यांच्या जवळचे जे कोण सैन्य होतं त्यामध्ये बाळाजी होते, मानकोजी धोंडे म्हणून एक होते, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे होते, कान्होजी जयदेव होते, यांसारख्या मंडळींना त्यांनी राजगडावरती जवळ बोलवून घ्यायला चालू केलं. नेताजी पालकरसुद्धा त्यांच्यामध्ये होते आणि या सगळ्यांनी मिळून एक योजना आखली. आता आपण येतोय शाहिस्तेखानाचा जो शेवट झाला त्या शेवटाकडे आपण येतोय. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, शिवाजी महाराजांनी प्रत्येक जबाबदारी ही वेगवेगळ्या माणसांना वाटून दिलेली होती. म्हणजे फिरंगोजी नरसाळांनासुद्धा त्यांनी भूपाळगडावरून बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की काका आता तुमच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहे. सगळ्या
महत्त्वाच्या सैन्याला ज्यावेळी आपण जवळ बोलवून घेतो त्यावेळी सैन्यामध्ये सुद्धा एक संदेश चाललेला असतो की बाबा आता काहीतरी इम्पॉर्टंट होणार आहे आणि त्यामुळे आपण सगळे एकत्र आलो आहे. आणि अशा वेळी सगळ्यांना अपेक्षा होती की आपल्याला काहीतरी फार मोठं काम मिळेल, फार मोठं काम मिळेल. तानाजी मालुसरेंकडे जबाबदारी दिलेली होती की जे लग्न ॲक्च्युली पुण्यात लागणार होतं त्या लग्नाचं वराड हे तानाजी मालुसरे कात्रजमधून घेऊन येणार होते. वेगवेगळ्या वाटाने बाकीचे सरदार जाणार होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये इब्राहिम खान नावाचा एक पठाणसुद्धा होता. तर शिवाजी महाराज समजा सरदार म्हणून गेले तर आपण असं वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की बाबा शिवाजी महाराजांची उंची ही पठाण किंवा इतर मुस्लिम सरदारांपेक्षा कमी होती आणि शिवाजी महाराजांचं शरीर हे सुद्धा काही धिप्पाड शरीरयष्टी नव्हती, किरकोळ शरीरयष्टी होती. त्यामुळे शिवाजी महाराज हे शाहिस्तेखानाचे सरदार वाटले नसते. त्यामुळे इब्राहिम खानाला त्यांनी सरदार बनवला आणि त्याच्या तुकडीतला नोकर म्हणून शिवाजी महाराज त्याच्या सैन्यातून पुण्यात एंटर करणार होते. बाजूनं वेगवेगळे लोक त्यांच्या मार्गानं पुण्यात आले. दरम्यानच्या काळात एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. बाहुबली 2 बघितलं का? बाहुबली 2 त्याच्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी काय केलं तर बैलाच्या शिंगांना आग लावलेली होती आणि ते आग लावलेलं बैल त्यांनी तसेच सोडलेले होते. शिवाजी महाराजांनी ती क्लुप्ती तेव्हा वापरलेली होती. शिवाजी महाराजांनी पुण्याच्या जवळच्या जंगलामध्ये एका बाजूला बैल आणि बाकीची जनावरं गोळा करून ठेवलेली होती. त्यांच्या शिंगांना आणि झाडाच्या फांद्यांना मशाली बांधून ठेवलेल्या होत्या आणि त्या मशालींमध्ये आग पेटत होती. शिवाजी महाराज हे सगळं करायला पुण्यात जाणार होते, पुण्यात पोचलेले होते आणि अशा वेळी समजा शत्रू पाठीमागं आला तर आपलं कुठंतरी हक्काचं घर असलं पाहिजे ना. डायरेक्ट आपण राजधानीवरती गेलो तर राजधानीवरती राणीवासा आणि बाकीचं सगळं स्वराज्याचं महत्त्वाचे कागदपत्र तिथं असतात. त्यामुळे त्यांनी निवड केली कोंढाणा किल्ल्याची, ज्याचं नाव नंतर पडलं सिंहगड. ह्या कोंढाणा किल्ल्याची निवड केली आणि त्या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही कान्होजी जयदेंकडे दिलेली होती. काका तुम्ही तिथं थांबा, आम्ही परत आल्यानंतर आम्ही तिथे येणार आहे, तिथं आपण काय करायचं ते करूयात. हे सगळं ठरलं गेलं. सगळं सैन्य पुण्यामध्ये एंटर झालं. 5 एप्रिल 1663 तारीख महत्त्वाची, 5 एप्रिल 1663. आणि त्या दिवशी लग्नाची एक वरात ही पुण्यामधून निघालेली होती. लग्नाची वरात आहे म्हटल्यानंतर खानाच्या सैन्यांना सुद्धा अडवायचा काही प्रश्न येत नाही. आता लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी आपल्याकडे लग्न व्हायची त्यावेळी कशी सगळ्यांची गेस्टची यादी असायची तशी यादी ऑलरेडी शाहिस्तेखानाला पोचलेली होती. त्यामुळे त्या यादीतली खोटी नावं त्यांनी सगळी चेक केली आणि खोटी नावं खरी आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे शाहिस्तेखानाच्या सैन्यानं शिवाजी महाराजांच्या सैन्याला आतमध्ये एंटर करण्याची परवानगी दिली. आता गोष्ट लक्षात घ्या, ही जी मोहीम होती ही शिवाजी महाराजांनी स्वतः का निवडली तर लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं लहानपणी वास्तव्य झालेलं होतं. त्यामुळे लाल महालातला कानकोपरा हा शिवाजी महाराजांना माहिती होता. बाकी कुणाला शाहिस्तेखानावर धाडण्यापेक्षा मला लाल महाल माहिती आहे तर मीच ती मोहीम घेईन असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. तर शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये जी मोहीम करणार होती त्याची जबाबदारी स्वतःकडे का घेतली तर लाल महालामध्ये शिवाजी महाराज लहानपणी वास्तव्याला होते. त्यामुळं महालाचा कानकोपरा शिवाजी महाराजांना माहिती होता. त्यामुळे बाकी कुणाच्या अंगावरती ती जबाबदारी देण्यापेक्षा एवढं बलाढ्य सैन्य आलं तर ती मोहीम मी स्वतःच घेतो असं शिवाजी महाराजांनी ठरवलं आणि शिवाजी महाराज लाल महालामध्ये शाहिस्तेखानावरती चालून जाणार होते. आता या खानानं लाल महालाचं विद्रुपीकरण केलेलं होतं. जिथं शिवाजी महाराज राहत होते त्यावेळी देवळं होती किंवा मंदिर होतं त्या ठिकाणी खान आणि त्याचं सैन्य हे त्यांचं जे काही जेवण असेल ते करत बसायचे. आता खानाच्या सैन्यामध्ये जेवण काय असणार हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. खानानं लाल महालाची पुरेपूर वाट लावता येईल ह्याचं परफेक्ट नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराज ज्यावेळी आतमध्ये गेले त्यावेळी क्षणभर दुःख झालं की ह्यानं काय करून ठेवलं, हे मी इतकं चांगलं करून ठेवलेलं होतं, ह्यानं काय केलं. तरीसुद्धा क्षणाचाही वेळ न घालवता शिवाजी महाराज आतमध्ये गेले. पहिल्यांदा त्यांच्यासमोर लागला सगळा राणीवासा. ज्यावेळी तिथं कालवा झाला त्यावेळी लक्षात आलं लाल महालामध्ये की आतमध्ये काहीतरी गोंधळ चालला आहे आणि मग शाहिस्तेखानाची वाट हुडकत हुडकत शिवाजी महाराज चाललेले होते. मध्ये वेगवेगळ्या त्याच्या बेगम लागलेल्या होत्या, त्यांना बाजूला सारत शिवाजी महाराज पुढे गेले. शाहिस्तेखानासमोर शिवाजी महाराजांच्या आधी महाराजांचा एक मावळा गेला. ज्या मावळ्यावरती शाहिस्तेखानानं वार केला आणि तो खिडकीतून निसटून जाणार होता तेवढ्यात शिवाजी महाराजांनी चपळाईनं काय केलं तर त्यांची तलवार होती ती खिडकीवरती मारली. शिवाजी महाराजांना वाटलं की आपण शाहिस्तेखानाचा इथं वध केलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे सैन्य महालात आलेलं होतं त्या महालात आलेल्या सैन्याला शिवाजी महाराजांनी परत फिरण्याचा आदेश दिला. शिवाजी महाराजांचं सैन्य परत फिरलं. आता परत फिरल्यानंतर शाहिस्तेखान तर जिवंत होता, तो रागानं क्रोधित झालेला होता, चिडलेला होता, प्रचंड चिडलेला होता. बाहुबली झालेला त्याचा, बाहुबली नाही कोण, भल्लाल देवा झालेला होता त्याचा. आणि मग त्यानं ठरवलं काय की आता आपण शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पाठलाग करायचा. शिवाजी महाराजांना आधीच माहिती होतं त्यामुळे त्यांनी काय करून ठेवलेलं होतं तर वेगळ्याच एका दिशेला जनावरांना त्यांनी
मशाली लावून ठेवलेल्या होत्या, जंगलामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या फांद्यांना मशाली लावून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे जंगल तर पेटणार नाही, मात्र जर शत्रू सैन्य आपल्या पाठलागावरती आलं तर त्या सैन्याची दिशाभूल करण्याचं काम हे जनावरांचं सैन्य करणार होतं. त्यामुळे ज्यावेळी प्रतिकार करायचं हे शाहिस्तेखानाच्या सैन्यानं ठरवलं त्यावेळी त्यांना दूरवर डोंगरामध्ये आग दिसली आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांचं सैन्य हे याच दिशेला चाललं असेल, मावळे मशाली घेऊन डोंगराच्या दिशेने जात असतील. दरम्यानच्या काळामध्ये कान्होजी जेद्यांनी सिंहगड सगळा रिकामा केलेला होता. रिकामा केलेला म्हणजे काय तर कुठंही कसलंही सैन्य त्या गडावरती आहे हे शाहिस्तेखानाच्या सैन्याला कळणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी सैन्य लपवून ठेवलेलं होतं. गडावरचा मराठ्यांचा जो झेंडा होता तो सुद्धा काढून घेतलेला होता, जेणेकरून खानाच्या सैन्याला वाटावं की सगळा गड मोकळाच आहे आणि आपण किमान तो तरी गड ताब्यात घेऊ. आणि मग खानाचं सैन्य त्या बैलांचा पाठलाग करत आलं. तिथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला फसवलं गेलेलं आहे. जवळच त्यांना कोंढाणा दिसत होता. शिवाजी महाराज तिथं पोचलेले नव्हते, गडावरती वेगळीच सैन्याची तुकडी होती आणि कोंढाणा दिसतोय, दरवाजा उघडा आहे म्हटल्यानंतर आपण दरवाजातून आत गेलं पाहिजे हे शाहिस्तेखानाच्या सैन्यानं ठरवलं. शाहिस्तेखानाचं सैन्य सगळं आतमध्ये गेलं आणि किल्ला इतका रिकामा कसा हा प्रश्न त्यांना पडला. त्यांना काय सुचायच्या आतमध्ये किल्ल्याच्या पाठीमागून शिवाजी महाराजांचं सैन्य आतमध्ये आलं आणि जे शाहिस्तेखानाचं सैन्य शिवाजी महाराजांना प्रतिकार करायला आलेलं होतं त्या सैन्याचा सुद्धा त्यांनी तिथं पराभव केला किंवा त्यांना ठार मारली. आणि मग हा सगळा इतिवृत्तांत गेला दिल्लीला औरंगजेबाकडं. औरंगजेब कोण होता तर मुघल बादशाह होता त्यावेळेचा. आणि मग त्या औरंगजेबानं ह्या शाहिस्तेखानाला म्हणला की तू मला तुझं तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस, तू आपला बंगालचा सुभेदार म्हणून बंगाललाच जा. आणि तिथून पुढं मग शाहिस्तेखाना इतिहासात आपल्याला कुठेही भेटलेला नाही. तर अशी होती कहाणी शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांची जी भेट झाली त्याबद्दलची.